आपल्या स्वयंपाकघरात अगदी मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये अक्षरशः क्रांती घडवणारा एक सूक्ष्मजीव. आज आपण याच यीस्टच्या अद्भुत दुनियेचा शोध घेणार आहोत. म्हणजे विचार करा, एका इतक्या लहानशा पेशीमध्ये एवढी मोठी ताकद कशी काय दडलेली असू शकते? चला पाहूया. अच्छा, यीस्टची ही ताकद समजून घेण्यासाठी आपण एक अगदी साधा प्रयोग करून पाहूया. यासाठी फक्त एक बाटली, थोडी साखर आणि कोमट पाणी पुरेसं आहे. पण या साध्या गोष्टीतून असं काय घडणार आहे जे आपल्याला चकित करेल? ही प्रक्रिया खरंच खूप सोपी आहे. बघा, सगळ्यात आधी आपण यीस्टला त्याचं आवडतं अन्न म्हणजे साखर देणार आहोत. मग त्याला कामाला लावण्यासाठी थोडं कोमट पाणी घालूया. आणि बाटलीच्या तोंडावर फुगा का? कारण यीस्ट जो वायू तयार करेल तो आपल्याला पकडायचा आहे. आता फक्त 10 मिनिटं थांबायचंय आणि बघायचंय की काय जादू होते. आणि हे बघा, फक्त 10 मिनिटात फुगा चक्क फुगलाय. याचा सरळ अर्थ आहे की यीस्टने आतमध्ये कोणता तरी वायू तयार केला आहे. पण प्रश्न हा आहे की हा वायू नक्की आहे तरी कोणता आणि तो आला कुठून? आता या वायूची ओळख पटवण्यासाठी एक क्लासिक सायन्स ट्रिक आहे. जर आपण हा वायू चुन्याच्या निवडीतून जाऊ दिला तर ती निवडी दुधाळ रंगाची होते. आणि विज्ञानामध्ये याचा एकच अर्थ निघतो. हा वायू दुसरा तिसरा कोणी नसून आपला परिचयाचा कार्बन डायऑक्साईड आहे. तर बाटलीत कार्बन डायऑक्साईड तयार झाला हे तर आपल्याला कळलं. पण एका सूक्ष्म जीवानं फक्त साखर आणि पाणी वापरून हा वायू बनवला कसा? याच्या मागे एक खूपच इंटरेस्टिंग वैज्ञानिक प्रक्रिया आहे. चला ती समजून घेऊ. या जादुई प्रक्रियेला शास्त्रीय भाषेत म्हणतात किण्वन किंवा फर्मेंटेशन. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर यीस्ट साखर खातं आणि त्या बदल्यात 2 गोष्टी बाहेर टाकतं. एक म्हणजे अल्कोहॉल आणि दुसरं म्हणजे कार्बन डायऑक्साईड वायू. आपल्या प्रयोगाचा खरा केंद्रबिंदू हीच प्रक्रिया आहे. तर मग आपल्या या प्रयोगाचा हिरो कोण आहे? हे लक्षात घ्या. ही काही रासायनिक पावडर नाहीये, तर एक जिवंत एकपेशीय कवक आहे. आणि गंमत म्हणजे याच्यात तब्बल 1500 पेक्षा जास्त ज्ञात प्रजाती आहेत. विचार करा, प्रत्येक प्रजातीची स्वतःची एक वेगळी खासियत असते. समजा आपण बाटलीतल्या द्रावणाचा एक थेंब घेतला आणि तो सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला तर आपल्याला दिसेल की या यीस्ट पेशी शांत बसलेल्या नाहीत. त्या खूप सक्रियपणे स्वतःची संख्या वाढवत आहेत. एकाचे 2, 2चे 4 करत आहेत. आणि त्यांची संख्या वाढवण्याची ही पद्धतसुद्धा खूप अनोखी आहे. याला म्हणतात मुकुलायन किंवा बडिंग. म्हणजे प्रत्येक पेशीमधून एक लहानशी कळी किंवा बड बाहेर येतो, तो वाढतो आणि मग वेगळा होऊन एक नवीन पेशी तयार होते. यामुळे साखरेच्या द्रावणात यीस्ट इतक्या झपाट्याने वाढतं. तर मग आपल्या छोट्याशा प्रयोगातून 2 खूप महत्त्वाच्या गोष्टी तयार झाल्या. एक वायू जो आहे कार्बन डायऑक्साईड आणि एक द्रव म्हणजे अल्कोहोल. आणि या दोन्ही गोष्टी आपल्या रोजच्या जीवनापासून ते मोठमोठ्या उद्योगांपर्यंत सगळीकडे प्रचंड महत्त्वाच्या आहेत. चला सुरुवात करूया त्या वायूपासून, कार्बन डायऑक्साईड. ज्या वायूने आपला फुगा फुगवला तोच वायू आपण रोज खातो त्या पावला इतका मऊ आणि स्पंजी कसा बनवतो ते बघूया. प्रक्रिया अगदी आपल्या प्रयोगासारखीच आहे. जेव्हा यीस्ट पिठामध्ये मिसळलं जातं तेव्हा ते पिठातल्या साखरेवर किण्वन प्रक्रिया सुरू करतं. यातून कार्बन डायऑक्साईडचे छोटे छोटे बुडबुडे तयार होतात. हे बुडबुडे पिठात अडकून बसतात, ज्यामुळे कणिक फुगते आणि याचमुळे भाजल्यानंतर पावाला ती छान मऊ जाळीदार टेक्स्चर मिळतं. बरं, पावाचं तर झालं, पण आपल्या प्रयोगात तयार झालेल्या दुसऱ्या उत्पादनाचं काय? अल्कोहोल. आता बघूया की स्वयंपाकघरातून बाहेर पडून मोठमोठ्या कारखान्यांपर्यंत यीस्टच्या या शक्तीचा वापर कसा केला जातो. इथली गंमत बघा, कच्चा माल बदलला की उत्पादन बदलतं. जसं की उसाच्या मळीवर विशिष्ट यीस्ट वापरून इथेनॉल बनवलं जातं. द्राक्षाच्या रसापासून वाईन बनवली जाते आणि मका किंवा बार्लीसारख्या धान्यांपासून औद्योगिक वापरासाठी इथेनॉल तयार होतो. म्हणजे रेसिपी बदलली की फायनल प्रॉडक्ट बदलतो. आणि इथेनॉल म्हणजे फक्त पिण्यापुरतं मर्यादित नाहीये. ही याची खरी ताकद आहे. हे एक धूरविरहित हाय क्वालिटी इंधन आहे. म्हणजे विचार करा, जो सूक्ष्मजीव आपला पाव बनवतो तोच आपल्या गाड्यांसाठी स्वच्छ ऊर्जा निर्माण करायला सुद्धा मदत करतो. कमाल आहे ना? तर या एका लहानशा एकपेशीय जीवाची ही कहाणी किती मोठी आणि व्यापक आहे याचा आपण एकदा पुन्हा आढावा घेऊया. बाटलीतील एका पेशीपासून ते जागतिक अन्न आणि इंधन उद्योगांच्या आधारस्तंभांपर्यंत हा प्रवास खरंच अविश्वसनीय आहे. एक छोटासा जीव, पण त्याचा प्रभाव मात्र एखाद्या महाकाय राक्षसासारखा.
आणि हाच विचार आपल्याला शेवटी करायचा आहे. 1,500 प्रकारच्या प्रजाती आणि सतत चालू असलेलं संशोधन पाहता भविष्यात यीस्टचे असे कोणते उपयोग समोर येतील ज्याची आपण आज कल्पनाही करू शकत नाही.